13.5 कोटी लोकांचा महाराष्ट्राच्याच या भावना नाही तर जगभर अनेक देशामध्ये, देशातील अनेक राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून आपल्याला अध्यक्ष महाराज हे आपण सर्वजण त्या ठिकाणी ओळखतो। अध्यक्ष महाराज 5 नोव्हेंबर 2022 या ठिकाणी अनेक शिवभक्त वारंवार एक निवेदन घेऊन यायचे। ह्या शिवभक्तांची मागणी होती की अफजल खानाच्या कबरीच्या जवळ केलेले अतिक्रमण हे हटवलं पाहिजे। आणि 5 नोव्हेंबर 2022 ला मग जेव्हा हजारो शिवभक्तांच्या या मागण्या लक्षात घेऊन ती फाईल आमच्यापाशी आली तेव्हा 5 नोव्हेंबर 2022 ला एक बैठक घेऊन ते कबरीचं अतिक्रमण हे हटवण्याचा निर्णय झाला। 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो महाशिवप्रताप दिवस आहे, कारण 10 नोव्हेंबर तारखेनुसार 1659 मध्ये अफजल खानाचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वध केला होता आणि त्याच दिवशी ते अतिक्रमण हटलं। त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साह आला आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली। काहींनी पुरावे दिले, काहींनी कागद दिली, काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिले, काही लोकांनी या म्युझियम मध्ये असणाऱ्या वाघ नखाच्या संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून ही उपलब्ध केली। ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी। हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री महोदयांशी केला, हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री महोदयांशी केला, हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघनख ज्या डब्बीत 1825 मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती द वाघनख ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मुघल जनरल। मग आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का, कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली। आणि या संदर्भात ही वाघनख व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनख या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं। मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे। आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही। आपलं पत्र स्पष्ट आहे, पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्रव्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 1 वर्षासाठी हे वाघनख दर्शनासाठी देऊ असं सांगितलं। पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये 3 वर्ष हे वाघनख आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला। हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतोय की 19 जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला हे वाघनख साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि यासोबतच शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा 19 तारखेला होणार आहे, ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतोय।